तर आता जी जी नवीन पिढी आहे अ, आणि त्यांच्या अभि आता जे बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आता हे होत आहे म्हणजे काय वाढत आहे, स्पर्धा वाढत आहे. तर रोजगार मिळणं अशक्य झालेलं आहे. बरेचसे जे मुलं आहेत नवीन आता सगळ्यांना काही नोकरी मिळणं शक्य नाही. तर कंटेंट क्रिएशनमुळं बरेचसे आता यूट्यूबर आहेत. बरेचसे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर बघतो, की बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अचीव्ह केलेल्या आहेत. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? तर मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी झाली की सध्याच्या परिस्थितीत कोणालाही जॉब करणं किंवा आपण जे डेली करतो, आपलं जे वर्तणूक म्हणजे आपण डेली जे वागतो, जे कार्य करत राहतो, दिवस सातत्य आपण पार पाडत राहतो. काही काही मला सांगा, प्रत्येकाला नोकरी लागणे शक्य नाही. नाही. आपण जे करतो आता आपल्या माग आपली परिस्थिती ते नाही नोकरी करायला बा, चला अभ्यास बिभ्यास करून कुठं तरी काय करा. तर म्हणजे तशी परिस्थिती नाही. परिस्थिती नाही. तर माझ्या डोक्यात एक विचार असते नेहमी, की मीच नाही तर सगळ्यांनी ही गोष्ट करायला पाहिजे. आपण मोबाईल कोणाकडे आहे? प्रत्येकाकडे मोबाईल आहे. हो, स्क्रीन टचचा मोबाईल प्रत्येकाकडे आहे. मोबाईलमध्ये कॅमेरा तर सगळ्याच आहे. हो. काय याचं टेन्शनच नाही. मग तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी काय करायला पाहिजे. म्हणजे एखादा चांगला मोबाईलच असणं गरजेचं आहे. गरजेचं नाही, काही नाही, मोबाईल असणं आपण गरजेचं साध्या आहे. मोबाईलवरून सुरुवात आपली कशी एकदम नाजूकच असली पाहिजे. हां. सुरुवात आपली चालू करा तुम्ही. हं. मोबाईल ब्रँडच पाहिजे अशी कोणती गोष्ट नाही आहे त्याला. मग सुरुवातीपासून आपण डेली डेली हप्त्यातून 2 जरी व्हिडिओ झाले तरी काय नाही, हरकत आहे आता त्याला. बरेचसे जे विद्यार्थी आहेत आणि जे कंटेंट क्रिएशनमध्ये जे आता त्यांना बनायचं आहे, यूट्यूबर बनायचं आहे. तर त्यांचं म्हणणं राहते, की माझा कॅमेरा चांगला नाही किंवा मोबाईलमध्ये मला माईक घ्याय पैसे नाहीत, हे नाहीत, त्याच्या अडचणी सांगत राहते. पण अ, अ, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, की त्यांना ते घेता येत नाहीत. म्हणजे छोटा मोबाईल असला तरी ते जे माईक असते मोबाईलचा कमी याच्यामध्ये असते. तर त्याच्यामधून ते करू शकतात का? करू शकतो आपण. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आजकाल काय विषय माहिती आहे का, आपण आहोत ड्रायव्हर, हं. आपली लाईन आहे रस्त्याला. हो. लोकायला काय असते, आता पाऊस चालू आहे, हं, जे लोक आहेत ते घरी राहणारे, हं. पाऊस चालू आहे, प्रत्येक मोबाईल मध्ये माणूस इंस्टाग्राम, काही शॉर्ट व्हिडिओ हे ते पाहत राहते, ब्लॉग हं, पाहते, कोणी काय करते. तर मग आपण लोकल काय आवडते याच्यावर फोकस करायचं. हं, किंवा मग आपण जे करायलो, हं, आपल्याला मग बाहेर काही काही दिसते, आपण नवीन नवीन जागेवर फिरत राहतो. हं. मग आपण काही त्या डोंगर रस्त्याला जे घडामोडी घडते ते, किंवा मग आपण काय करतो, आपण कोणती गाडी चालवतो, किंवा काय आपण भरतो डेली, काय खाली करतो, कुठं कुठं जातो, हे गोष्टी जर सगळ्याला दाखवत राहिल्यात, कोणी ना कोणी आपल्याला बघणार राहते. हं. हं? तर प्रत्येक टायमाला आपल्या बिन काही ना काही थोडं थोडं चालू द्यायचं. असं नाही की बा सुरुवातीलाच मला टोपल्यावर खायला द्या, हे हं, नाही ना. हं. सुरुवातीपासून जरा 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 कोणती गोष्ट केली तर होते बा. हो, ते बरोबर आहे. आणि जे आता ड्रायव्हर लाईन आहे, ड्रायव्हर लाईनमध्ये आता जे यूट्यूबर आहेत, आता ते एक फेमस आहे, की ट्रक लवर बंड्या. हा, त्यांनी बी आता म्हणजे शून्यातूनच त्यानं बी चालू केलं. शून्यातूनच बरोबर आहे. भले आता त्यांचं जे लांबचा रूट असते आणि ते बरेचसे व्हिडिओ आता बघायला भेटते. पण यामधून कुठे रस्त्यावर बऱ्याचशा घडामोडी म्हणजे घडत असतात, कुठं अपघात आणि अ, कुठे अशी भांडणं पण होतात. त्यामुळे बी जे ट्रक जिथं झालं म्हणजे जे यूट्यूबर आहे, सोशल मीडियावर आहे, पण त्यांची बाजू जी एक राहते ती यूट्यूब असं असल्यामुळं जी बाजू द्यायची राहते म्हणजे त्यांना लोकांचा सपोर्ट राहते. बरोबर त्यांनी ती गोष्ट जी केली ते यूट्यूबवर टाकली तर लोकांचं मत राहते की हां, ह्या गोष्टी बरोबर झाल्या. बरोबर झाल्या. तरी त्यांना जे आहे की अ, एक म्हणजे त्यांचं जे भार राहते ते ते जास्त असते म्हणजे प्रमाण तिथं जास्त असते. तर त्यावर काय मत आहे तुमचं? आता तुम्हाला सांगायचं कसं माहित आहे का. बऱ्याचशा घडामोडी रस्त्यावर घडत असतात, कोणी पोलीस असो. हा, बरेचसे पोलीस कर्मचारी किंवा हवालदार असते तर हा, बरोबर. त्यांचे कुठं गैरवर्तन ड्रायव्हरसोबत केले जाते. हा, अ,
तर अशा गोष्टी आपण त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केल्या असता तर ते थोडं भीतेत म्हणजे हे बरोबर करतात आहे की जास्त कुठं भ्रष्टाचारचा प्रकार होते. बरोबर त्यामुळं आपण व्हिडिओ जर केल्याच्या नंतर ते अन्याय जे ड्रायव्हरवर करत असतात ते यामध्ये कमी होते. तर त्यामध्ये काय म्हणणं आहे तुमचं? आता तुम्हाला सांगतो, आपल्या लाईनमध्ये जे आपल्यावर अन्याय किंवा कोणत्या गोष्टी घडतात हे आपल्याला दाखवायला काय हरकत नाही. हं. हे आपण दाखवू शकतो. आपण कोणत्या नियमाचं किंवा उल्लंघन करत करत नाही. नाही आपण पण कोणाचा. बरेचसे पोलीस हां कर्मचारी असतात ते हां काही ड्रायव्हरसोबत गैरवर्तन करतात. बरोबर. पैसे किंवा हं, त्यांच्यावर पैसे घेण्यासाठी दबाव आणला जातो. बरोबर तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते गोष्टी कुठेतरी कमी होतात. कमी होते. हं, मग तेच ना, मग आता सध्याची परिस्थिती काय आहे, की आज आपण जर नाही विलो त्याला, हं, आपण जर त्याला भीत राहिलो तर आपण मागच राहील. आपण डेली मध्ये आपण आपण काय करायला, आपल्याला आपण काय त्याच्या काही कोणत्या गोष्टीचं नियमाचं उल्लंघन करायला झालो, हं, आपण जे आहे ते दाखवायला त्याला. तर हं, मग या गोष्टीमुळे त्या आपल्यावर भ्रष्टाचार करायचं थांबवतील. हं, आपल्यावर जे अत्याचार होत होते आतापर्यंत हं, ते व्हायची कमी होतील. असंही ड्रायव्हर आतापर्यंत अत्याचार होतच आहेत. हं, कोणाला मारहाण होते तर कोणाची चाबी हिसकावून घेतली जाते, कोणाला पैशासाठी काय होते तर कोणाची काहीतरी गोष्ट घडलेलीच असते कुठं ना कुठं. तर मग आपण ते डेली रुटीन मध्ये जर एक एक गोष्ट दोस्त म्हणजे आपण पब्लिकला सांगू शकतो, पब्लिक माझ्यासोबत असं असंच घडायला बस सध्याच्या परिस्थितीत. हं. तर मग याच्यावर काही होऊ शकते, काही बी. फक्त आपण ते कोणत्या नियमाचं कुठेतरी उल्लंघन न करता न करता कुठेतरी त्या गोष्टी कमी कमी होतात. होतात. थोड्याफार का होईना, पण कमी होतात. हं. तर मित्रांनो, हे जे गोष्टी आहेत ते व्हिडिओ बनवणं चांगला मुद्दा आहे आणि यामध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ते कमी पण होतात. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.